त्र्यंबकेश्वरमधील पत्रकारांना मारहाण प्रकरणाची सरकारकडून गंभीर दखल घेण्यात आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून कठोर कारवाईचे आदेश दिलेले होते। त्यानंतर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा, जीवे मारण्याचा प्रयत्न तसंच दंगल माजवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसंच 3 आरोपींना अटकही करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे। या हल्ल्यामध्ये 3 ते 4 पत्रकार गंभीर जखमी झालेले असून सध्या त्र्यंबकेश्वरच्या शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। राज्यभरातून या घटनेचा तीव्र निषेध केला जातो। अटेम्प्ट टू मर्डर हे सेक्शन त्याच्यामध्ये लावण्यात आलेले आहेत। याच्याबरोबरच पत्रकारांसाठी विशेष जो कायदा आहे त्याचे सेक्शन 4 याच्या अंतर्गत सुद्धा गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। घटनास्थळावरून 3 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आणखी काही लोकांचा समावेश आहे का याची खातरजमा केली जात आहे आणि आरोपींच्यावर कडक कारवाई करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत।